दारूचे जे काही दर वाढलेले आहेत, अरे काय वॅट वॅट म्हणजे काय? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. जी एस टी म्हणजे काय? गुड सर्व्हिस टॅक्स, राईट? जी एस टी किती आकारला पाहिजे गव्हर्नमेंटच्या नियमानुसार? 18%, 18% ना. म्हणजे 1,00,000चा सेल असेल तर 18%, म्हणजे 18,000 हे गव्हर्नमेंटला आपल्याला जी एस टी द्यायचं, राईट? आणि वॅट म्हणजे काय? व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. हा सहसा जे पेट्रोल्स पंप आहे किंवा जे लिकर्स आहे, हे जे बिझनेस आहेत, म्हणजे दारू वगैरे अल्कोहोलिक जे बिझनेस आहे त्याच्यावरती वॅट आकारला जातो. तर आता हे जे वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हे 10% आकारला जातो. आता तुम्ही लिकरचं तुम्ही बोला, तर आपण एक थोडक्यात आपण हिशोब करूया. जर एखाद्याचं हॉटेल आहे, तिकडं तो लिकर पण सेल करतोय आणि तिकडे तो जेवण सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे जी एस टी 18% प्लस वॅट 10%, किती आलं? 28%. म्हणजे तुम्ही एक्सप्रॉक्स तुम्ही पकडा, तुम्ही 30% तुम्ही पकडा. तर 30% प्लस त्यांची इयरली जी फीज असते महसूल खात्याची, महसूल विभागाची, ते तुम्ही एक पकडा इयरली 10%मध्ये आपण बघ. म्हणजे याचा अर्थ 40% हे गव्हर्नमेंट आहे ना, जर एखाद्या व्यक्तीला जर लायसन्स इश्यू केलं दारूचा असो किंवा पेट्रोल पंपचा असो, तर 40% हा फक्त गव्हर्नमेंट बेनिफिट घेऊन जाते या गोष्टींचा, म्हणजे फक्त टॅक्सद्वारे. म्हणजे काय? म्हणजे याचा अर्थ त्या 40% तुम्ही शेअर आहे तुमचा 40%. म्हणजे झालं काय? मग त्या मालकाने, ते जे ओनर्स आहेत ते त्यांचं सेल करणार कामगारांमध्ये आणि 30% त्याचा बेनिफिट तो त्यांना मिळणार. मग त्यांनी कमवायचं किती? गव्हर्नमेंटला 40% एखाद्या हॉटेल्सकडून किंवा एखाद्या बार आणि रेस्टॉरंटकडून 40% बसल्या जागीच मिळतं. तर त्यांची सॅलरी वेगळी आहे, ती गव्हर्नमेंटकडून मिळणारी सॅलरी वेगळी. आणि 2 नंबर होतात ते तर तुम्ही या सब्जेक्टमध्ये काढूच नका. तो जर विषय काढायला गेलो ना, तो तर विषयच वेगळा आहे. तर अशा प्रकारे गव्हर्नमेंट जो टॅक्स वसूल करते ना, हे अतिशय भयानक आहे आणि अतिशय चुकीचं आहे. ह्याच्याने जास्तीत जास्त काय नाही होणार, ह्याच्याने फक्त आणि फक्त श्रीमंत जे आहेत, हे जे कॉर्पोरेट जे वर्ल्ड आहे आणि ह्याला जे कनेक्टेड जे मिनिस्ट्री लॉबी आहेत ना, त्यांची जी जनरेशन ना, हीच मोठी होत जाणार आणि पॉवरफुल होत जाणार आहे. आपल्याला याचा घंटा काय बेनिफिट होणार नाही. तर मला फक्त गव्हर्नमेंटला हेच बोलायचं आहे, जर सामान्य जनतेकडून तुम्ही जर टॅक्स वसूल करताना, तर त्याच्या ज्या सुविधा आम्हाला मिळायला पाहिजे ना, प्रॉपरली वेने द्या. फक्त आणि फक्त तुमचे खिसे भरू नका आणि प्रत्येक जनतेचा विचार करा आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर करतात ते फ्री ऑफ कॉस्ट करा, कारण की तो आमच्या टॅक्समधून तुम्ही करता, तर ना की तुमच्या पर्सनल सेव्हिंग्समधून तुम्ही करत असता. काय? तर या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवा आणि असं काही जे निर्लज्जपणासारखे किंवा वागू नका. हे मी मिनिस्टर आणि जे गव्हर्नमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगतो. तर बस मला फक्त इतकंच बोलायचं आहे. तर गुड बाय, टेक केअर, जय हिंद.